नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनल, जिथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात आणि शांततेतून एक नवीन जाणीव निर्माण होते. स्वामी म्हणतात, मी तुझ्याकडे आलो आहे बाळा. अगदी शांत बस, डोळे मीट आणि तुझ्या मनातील सगळा भार, सगळ्या चिंता माझ्या चरणी ठेवून दे. आज तुला काहीही मागायचं नाही, कोणासमोर काही सिद्ध करायचं नाही आणि कोणाला काही दाखवूनही द्यायचं नाही. आज फक्त आणि फक्त माझं ऐकायचं आहे. तुझ्या मनात जी इच्छा आहे ना, जी तू आजपर्यंत कुणालाही सांगितली नाहीस, जी तू तुझ्या छातीत दडून ठेवली आहेस, जी तुला रात्री शांत झोपू देत नाही आणि ज्या गोष्टीचा तू वारंवार विचार करतोस, ती मला सगळी माहिती आहे. मी तुझ्या शब्दांपूर्वी तुझं मौन ऐकतो आणि तुझ्या चेहऱ्यापूर्वी तुझं मन पाहतो. म्हणून अजिबात घाबरू नकोस. या क्षणापासून बाहेरचं जग विसरून जा. फोनचे आवाज विसर, लोकांचे प्रश्न, त्यांनी केलेला अपमान विसर, तुझ्या भूतकाळातील चुका आणि कालचं दुःखही विसरून जा. फक्त एक लांब आणि खोल श्वास घे आणि मनात म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बाळा, या नावात खूप मोठी शक्ती आहे. जेव्हा तू हे नाव घेतोस, तेव्हा तुझं विखुरलेलं मन पुन्हा एकत्र येऊ लागतं. जिथे मनाचे तुकडे झाले होते, तिथे आशेचा धागा तयार होतो. जिथे भीती होती, तिथे एक भक्कम आधार उभा राहतो आणि जिथे शंका होती, तिथे विश्वासाचा प्रकाश पडू लागतो. तुझ्या कपाळावरचा ताण मी हलका करतो आहे. तुझ्या डोळ्यातील पाणी मी पाहत आहे आणि तुझ्या मनाला आलेला थकवा मला जाणवतो आहे. तू आजपर्यंत खूप सहन केलं आहेस. लोकांनी तुला समजून घेतलं नाही, काहींनी तुझा वापर केला, तर काहींनी तुला कमी लेखलं, काहींनी तर वचनं दिली आणि ती सहज मोडून टाकली. पण मी कधीच तुझा हात सोडत नाही आणि दिलेलं वचनही मोडत नाही. हां, मी कधी कधी उशीर नक्की करतो, पण माझ्या भक्ताला अंधारात कधीच हरवू देत नाही. आता पुन्हा एक श्वास घे आणि मनात म्हण, श्री स्वामी समर्थ. बाळा, तुझी इच्छा जर खरी असेल, जर त्यात कुणाचंही वाईट नसेल आणि ती जर तुझ्या प्रगतीसाठी योग्य असेल, तर तिचा मार्ग आता उघडू लागला आहे. बदल कदाचित लगेच दिसणार नाही, पण बंद दरवाजे आता हलू लागले आहेत. अडथळे ढासवू लागले आहेत. जे लोक तुझ्या आयुष्यातून दूर जायला हवे, ते आपोआप दूर जातील. ज्या चांगल्या संधी आहेत, त्या तुझ्या जवळ येतील. जी उत्तरं तुला इतकी दिवस सापडत नव्हती, ती अचानक तुझ्या समोर येतील. फक्त तू आतून तयार राहा आणि मनात म्हण, श्री स्वामी समर्थ. तुझ्या घरातील तणाव नक्की कमी होईल. पैशांची चिंता हलकी होईल. कामात नवे मार्ग दिसतील आणि नात्यांमध्ये पुन्हा एकदा गोडवा निर्माण होईल. पण त्याआधी तुझं मन शांत होणं खूप गरजेचं आहे. कारण अस्वस्थ मनाला समोर आलेली स्वामींची कृपा दिसत नाही. म्हणून पुन्हा एकदा माझ्या नावात लीन, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुला वाटतं ना की तू या जगात एकटा आहेस, पण लक्षात ठेव, मी तुझ्या प्रत्येक पावलाजवळ उभा आहे. जेव्हा जेव्हा तू आयुष्यात पडला होतास, तेव्हा तुला उठवणारा हात माझाच होता. जेव्हा सगळे तुला सोडून गेले होते, तेव्हा तुझ्या मनात उरलेली शेवटची आशा मीच होतो. जेव्हा तुला काय करावं हे सुचत नव्हतं, तेव्हा अचानक मनात आलेला चांगला विचार मीच होतो. म्हणून माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. श्रद्धा म्हणजे आंधळेपणा नाही, तर श्रद्धा म्हणजे भीतीपेक्षा खूप मोठं धैर्य आहे. आता डोळे मिटून तुझी इच्छा मनात स्पष्टपणे पाहण्याचा प्रयत्न कर. ती पूर्ण झाली आहे अशी कल्पना कर. घरात आनंदाचं वातावरण आहे, तुझ्या चेहऱ्यावर समाधान आहे, आयुष्यात स्थैर्य आहे आणि मनात कृतज्ञता आहे. हे सकारात्मक चित्र डोळ्यासमोर आण आणि माझं नाव
श्री स्वामी समर्थ. जिथे तुझं लक्ष जातं तिथे ऊर्जा जाते आणि जिथे तुझी श्रद्धा असते तिथे आपोआप मार्ग बनतो. म्हणून निराशेच्या चित्राऐवजी कृपेचं चित्र पाहायला शिक. बाळा, तुला जर कोणाची माफी मागायची असेल तर ती आज मनातल्या मनात मागून घे आणि कोणाला माफ करायचं असेल तर आज त्याला मनातून माफ करून टाक. जुना राग मनात धरून तू आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. स्वतः विष प्यायचं आणि दुसऱ्याच्या मरणाची अपेक्षा करायची असं कधीच करू नकोस. सोडून दे. जे गेलं ते जाऊ दे. जे तुटलं ते तुला खूप काही शिकून गेलं आणि जे आता शिल्लक राहिलं आहे तेच खरं आहे. आता नव्याने उभा राहा आणि माझं नाव घे. श्री स्वामी समर्थ. तुझ्या शरीरात जर काही जडपणा असेल तर तो हलका होऊ दे. छातीतील भीती विरघळू दे आणि मनातील गोंधळ शांत होऊ दे. श्वास घेताना स्वामींची कृपा आत घे आणि श्वास सोडताना सगळी काळजी बाहेर टाक. काही इच्छा लगेच पूर्ण होत नाही, कारण कधी योग्य वेळ नसते तर कधी तू स्वतः त्या गोष्टींसाठी तयार नसतोस. कधी कधी आयुष्यात नकार मिळणं म्हणजे शेवट नसतो, तर ते माझ्याकडून मिळालेलं एक प्रकारचं संरक्षण असतं. म्हणून जे मिळालं नाही त्यावर रडत बसू नकोस. मी जे काढून घेतो ते ओझं असतं आणि मी जे देतो ती एक नवीन संधी असते. मग आता म्हण, श्री स्वामी समर्थ. आता तुझ्या घरावर माझा आशीर्वाद आहे, दारावर माझं संरक्षण आहे आणि तुझ्या कामाच्या ठिकाणी नवा मार्ग आहे. जे आजारी आहेत त्यांना बळ मिळेल आणि जे हरले आहेत त्यांना नवी आशा मिळेल. बाळा, पैशांची चिंता असेल तर शहाणपण माग, नात्यांची चिंता असेल तर संयम माग आणि करिअरची चिंता असेल तर सातत्य माग. फक्त परिणामांची चिंता करू नकोस. स्वतःची पात्रता वाढव. पात्रता आली की परिणाम आपोआप धावत येतो. म्हणून म्हण, श्री स्वामी समर्थ. तुझ्या भूतकाळाला तुझी ओळख बनवू देऊ नकोस. चूक झाली, तू शिकलास. कुणी सोडलं, माणसांची ओळख झाली. हरलास, तू अधिक मजबूत बनलास. तुझ्या कहाणीचं शेवटचं पान अजून लिहायचं बाकी आहे आणि ते मी तुझ्यासोबत लिहितो आहे, धैर्याने आणि श्रद्धेने. पुन्हा म्हण, श्री स्वामी समर्थ. आता पुढचे काही क्षण फक्त आणि फक्त माझ्या नामस्मरणात राहूया. मनात एकच जप राहू दे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जिथे विचार येतील, जिथे भीती वाटेल, तिथे हे नाव एक दिवा बनून प्रकाश देईल. नाव म्हणजे मीच आहे बाळा. आता तुझी इच्छा माझ्या चरणी सोडून दे. बी पेरल्यावर ते रोज उपटून पाहत नाही, तर त्यावर विश्वास ठेवून पाणी घालतात. तूही तसंच कर. प्रयत्न कर, प्रार्थना कर आणि संयम ठेव. उरलेलं सगळं मी पाहून घेईन. आज इथून उठताना नव्या आशेने आणि नव्या शक्तीने उठ. मी तुझ्यासोबत नेहमीच आहे आणि नेहमीच राहील. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे बाळा. जा आणि निडर होऊन जग. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला नेहमीच स्थैर्य देत राहा. तर पुढील अनुभवासह लवकरच भेटू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.